हो, ऐकलंय मी त्याबद्दल. दिव्याने काव्याचा हात धरत हसून म्हटलं, त्यांचा घरचा बिझनेस हाच धुण्याचा साबणांचा आहे. खरं सांगायचं तर त्यांनी हाताच्या साबणाऐवजी तोंड स्वच्छ करणारा माउथवॉश बनवायला हवा, कारण त्यांचं तोंड फारच घाण आहे. हे ऐकताच समोरच्या काही लोकांनी रागाने पुढे झेप घेतली. जेसिकाने मागे उभे असलेल्या एका पुरुषाला निखिल ओरडून सांगितलं, जा आणि त्या मुलीचं तोंड फाडून टाक. अचानक मागून आवाज आला, इथे काय सुरू आहे? रुद्र आणि शिवाय दोघंही रायडिंगच्या पोशाखात तिथे आले. ते दृश्य पाहून दोघे क्षणभर थबकले. जेसिकाने वळून पाहिलं. जवळपास 2 मीटर उंच, सडपातळ, परफेक्ट प्रमाणात बांधलेला, काळे डोळे आणि देखणा चेहरा असलेला तो पूर्वेकडचा माणूस पाहून ती थक्क झाली. त्याच्या रायडिंग बुटामुळे तो अजूनच उंच आणि प्रभावी दिसत होता. जेसिका त्याच्याकडे पाहतच राहिली, पण रुद्र आणि शिवाय तिच्या गटाकडे दुर्लक्ष करून थेट काव्या आणि दिव्याजवळ आले. ते पाहून जेसिकाचा चेहरा वाकडा झाला. ती विचारू लागली, तुम्ही दोघं एकत्र आहात का? रुद्रचा चेहरा थंड आणि गंभीर होता. त्याने जेसिकाला उत्तर दिलं नाही. त्याने काव्याकडे पाहून विचारलं, काय चाललंय इथे? काव्याने शांतपणे सांगितलं, या अमेरिकेच्या श्रीमंत मुलींनी मला लाल कपडे घातल्याबद्दल तुच्छ लेखलं आणि म्हणाल्या, लाल रंग माझा आहे, तू हे कपडे बदल, नाहीतर तुला इथून हाकलून देऊ. 1,00,000 देईन असंही म्हटल्या. हे ऐकून रुद्रच्या भुवया एकदम वक्र झाल्या. त्याने व्यवस्थापकाकडे पाहून विचारलं, आम्हाला इथून बाहेर काढणार आहात का? व्यवस्थापक थोडा गोंधळला आणि लगेच त्याला आठवलं, हा तर रुद्र गायकवाड आहे, भारतामधील सर्वात श्रीमंत माणूस. तो घाबरत म्हणाला, नाही साहेब, नाही, असं कसं शक्य आहे? आपण आमचे मान्यवर पाहुणे आहात. जेसिकाला अजून काहीच समजले नव्हतं. ती रुद्रकडे वरून खाली बघत म्हणाली, अरे वा, तू इंडिया कंट्रीचा आहेस का? अपेक्षित नव्हतं की तिकडचे लोक इतके देखणे असतात. माहीत आहे का मी कोण आहे? मी जेसिका, अमेरिकेतून आलेली. माझं नाव सगळ्यांना माहीत आहे. तुझी प्रेयसी म्हणजे काही नाही, फक्त चेहरा चांगला आहे. तू माझ्यासोबत चल, तुला खरंच जग दाखवते. मागे उभे असलेले निखिल, जो तिचा बॉयफ्रेंड होता, चकित झाला. जेसिका, मीच तुझा बॉयफ्रेंड आहे. जेसिका म्हणाली, अरे निखिल, एवढं का चिडतोस? मी फक्त त्याला सोबत ये म्हणालेस. तुला आत्मविश्वास नाही का? तो फक्त एक सुंदर चेहरा आहे. हे ऐकून शिवाय हसत म्हणाला, हे खरंच आहे का रुद्र? ती तुला पैशांनी विकत घ्यायचा प्रयत्न करते का? रुद्रने तिच्याकडे शांत नजरेने पाहिलं आणि थंड स्वरात म्हणाला, मला पैशामध्ये रस नाही, मला फक्त सौंदर्य आवडतं. हे म्हणून तो काव्याकडे वळला. त्या क्षणी जेसिकासाठी ही सर्वात मोठी बेइज्जती ठरली. त्याने स्पष्ट सांगितलं की काव्या तिच्यापेक्षा खूपच सुंदर आहे आणि पैशासाठी तो विकत घेतला जाणार नाही. जेसिका संतापली. तिचा चेहरा कालवंडला. तुला वाटतं का मी थट्टा करते? मी तुला 20 मिलियन देईन. फक्त एक रात्र माझ्यासोबत घालव. 20 मिलियन म्हणजे कोट्यावधी रुपये, जे अनेकांनी आयुष्यात कधीच पाहिले नसतात. पण रुद्रने तिच्याकडे एक क्षण थंड नजरेने पाहिलं आणि पूर्णपणे दुर्लक्ष करून पुढे चालू लागला. जेसिका पहिल्यांदाच आयुष्यात कोणी तिची दखलही घेतली नाही, म्हणून ती वेडी झाली. ती ओरडली, काय बघताय, त्याला बाहेर काढा. व्यवस्थापक घाबरून तिच्या जवळ गेला आणि कुजबुजला, मिस जेसिका, हा रुद्र म्हणजे तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. जेसिका थबकली. मागे उभ्या लोकांनी आश्चर्याने श्वास घेतला. पण जेसिका अद्याप गर्वाने म्हणाली, मला काही फरक पडत नाही कोण आहे तो. ते सर्व शेवटी रागाने निघून गेले. शिवाय हसून म्हणाला, हे तर अफलातून झालं. रुद्र, तू इतका श्रीमंत आहेस की आता लोक तुला अपमान करण्यासाठी 20 मिलियन देतात. रुद्र कपाळावर आड्या घालत म्हटलं, बस शिवाय. शिवाय अजून हसत म्हणाला, मला पण कुणीतरी असं अपमान करून बघावं. दुर्दैवाने मी आता म्हातारा झालोय, कुणाला माझ्यात रस नाही. दिव्या त्याच्याकडे वळून चिडली, म्हणजे जर त्या जेसिकाने तुला बोलावलं असतं तर तू गेला असतास का? शिवाय थरथरला, नाही नाही, माझा तो अर्थ नव्हता. पण उशीर झाला होता. दिव्याने त्याचं नाक धरून मुरगळलं, आता समजतो का अर्थ? शिवाय डुकरासारखा किंचाळू लागला. काव्या डोळ्यातून हसू थांबवू शकले नाही. तिने मनात म्हटलं, हेच तो प्रसिद्ध प्राध्यापक ज्यावर कॉलेजमधल्या मुली फिदा होत्या. काव्या हलक्या हसत रुद्रकडे पाहिली, तू खरंच ट्रबल मेकर आहेस.
पुढे मनोज, मागे मिस जेसिका, सगळीकडे श्रेया तुझ्या भोवती. रुद्रने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तयार हो, आता मी तुला घोडेस्वारी शिकणार आहे. काव्याचा चेहरा पांढरा पडला. म्हणजे तू माझी हत्या करणार आहेस? आणि पुढची 2 तास म्हणजे खरी शिक्षा होती. रुद्र ओरडत होता, दोरा घट्ट पकड, घोड्याच्या पोटाला दाब दे, सैल हो. काव्या, तुझा मेंदू डुकरासारखा आहे का? काव्या थकलेली म्हणाली, मी नाही करू शकत. रुद्र म्हणाला, माझ्यावर खुशामत करून उपयोग नाही. काव्य हसून नुसती सुस्कारा टाकली. एक सकाळ अशीच कशी बशी सरली. जेवायला निघाले तितक्यात मागून ओळखीचा आवाज आला. अरे वा, किती योगायोग. काव्य आणि दिव्याने वळून पाहिलं. तेथे मनोज होता, हवाईयन कपड्यामध्ये, चेहऱ्यावर मोठं हास्य. रुद्राचा चेहरा फिकट झाला. काव्याने आश्चर्याने विचारलं, तू इथे काय करत आहेस? आम्ही हवाईला आलोय. हे तुला कसं कळलं? मनोज हसला, मी फक्त ट्रिपसाठी आलोय, पण तुम्हाला इथे पाहून वाटते नशिबाने पुन्हा आपली भेट घडवली आहे. काव्याने त्याचा हात धरून त्याला बाजूला घेतलं. मनोज, तू हे सगळं मुद्दाम केलं का? तू आमच्या मागे आलास का? की अजूनही रुद्रच्या जवळ राहायचं आहे तुला? काव्या, तू काय म्हणालीस? रुद्रने तिच्याकडे वळून पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट होता. मनोजने खोकत चेहऱ्यावर गंभीर भाव आणले. तुला वाटतं माझं आकर्षण एवढं कमी आहे का? किती लोक माझ्या मागे आहेत माहिती आहे तुला? माझ्याकडे वेळ नाही एखाद्या व्यक्तीच्या मागे लागायला. तू माझ्या चार्मचा अपमान करत आहेस. काव्या काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग हळूच म्हणाली, ठीक आहे. मनोज पुढं म्हणाला, मी फक्त थोडं मजा बघायला आलोय. पाहूया इथे नवीन ओळख होते का? काही रोमॅन्स निर्माण होतो का? सगळे इतके सजलेले आहेत म्हणून थोडं बघावं म्हणून आलो. रुद्रने त्याच्याकडे थंड कटाक्ष टाकला आणि निघून गेला. काव्याने मनोजकडे पाहिलं. त्याचा चेहरा थोडा उतरला होता. तो बाहेरून काहीच दाखवत नव्हता, पण त्याचं रुद्रावर प्रेम अजूनही संपलेलं नव्हतं. हे स्वाभाविक होतं. कॉलेजपासून तो रुद्रकडे आकर्षित होता आणि असं प्रेम सहज सुटत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या उठली तर तिचे पाय दुखत होते. घोडेस्वारी इतकी थकवणारी असेल असं तिला वाटलं नव्हतं. तिने विचार केला, आज तरी सुट्टी मिळेल. पण खाली गेल्यावर पाहते तर रुद्र आधीच नाश्त्याच्या टेबलवर बसलेला. उठ, आपण पुन्हा घोडेस्वारीला जाणार आहोत. पण आपण बेटावर आहोत ना? इथे समुद्र आहे, माळरान नाही. ड्रायव्हिंग करू ना? ती कुरकुरली. रुद्र शांतपणे म्हणाला, तू अर्धवट शिकले आहेस. आता सोडलं तर जे शिकलीस ते वाया जाईल. पण पूर्ण केलंस तर एक कौशल्य मिळेल. ते अधिक चांगलं नाही का? काव्याजवळ काही उत्तर नव्हतं आणि तिला परत घोड्याच्या तबेल्याकडे नेलं गेलं. तेथे पोचल्यावर दूरवर एक ओळखीचा आवाज आला. ती होती जेसिका. काल जिच्याशी वाद झाला होता तीच पुन्हा आली होती. जेसिकाने तुच्छतेने पाहत म्हटलं, काल चौकशी केली तर समजलं की हे गायकवाड साहेब आहेत. काल जरासा गैरवर्तन झाला, क्षमा कर. रुद्रने घड्याळ पाहत उत्तर दिला, क्षमा मागायची गरज नाही. तिने त्याच्याकडे बारकाईने पाहत विचारलं, रुद्र सर, तुम्हालाही घोडेस्वारी आवडते असं दिसतं. 2 दिवसांपासून इथे आलात. रुद्र निर्विकार आवाजात म्हणाला, आवडतं ना आवडतं असं काही नाही. मी फक्त एक अशा व्यक्तीला शिकवत आहे जिला अजिबात अनुभव नाही. काव्या संतापली, म्हणजे तीच अज्ञानी वाटते. जेसिकाच्या शब्दात उपहास होता. तुम्ही अजून घोडेस्वारी शिकली नाही. आपला देश आता खूप प्रगत झाला आहे, पण काही लोक अजूनही मागासलेले वाटतात. काव्याचा संयम सुटला. तिने थंड आवाजात उत्तर दिलं, अगं, तुझ्या देशात अजून घोड्यावर प्रवास करतात का? आमच्याकडे लोक गाड्यांनी फिरतात, म्हणूनच आम्हाला घोडेस्वारीची गरज नाही. जेसिकाचा चेहरा उतरला. तुमच्यासारख्यांना काय करणार? आमच्याकडे तर आमचे डॉग्ससुद्धा घोडेस्वारी शिकतात. काव्या हसली, वा, मग तुमचे कुत्रेही घोडेस्वारीत मास्टर असतील. फारच सुंदर संस्कृती आहे तुमची. जेसिका दिसली. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. काव्याचा हट्ट त्याला आवडला होता. जेसिका संतापून चाबूक उचलला, तू मला राग आणला. तुझं नाव काय? आज तुला स्पर्धेत हरवलं नाही तर माझं नाव जेसिका नाही. काव्याने रुद्रकडे पाहिलं. रुद्र शांत होता. तुझ्या देशातील अभिजन किती कौशलवान आहेत हे पाहायला मलाही इच्छा आहे, तो म्हणाला. इतक्यात शिवाय मागून आला. अगं, असं का भांडताय सगळे? मजासाठी आलात ना? आनंद घ्या. जेसिकाजी, जर तुम्हाला एवढंच आवडत असेल तर सरळ स्पर्धा घेऊया. हे वैयक्तिक वादात रूपांतर नको. जेसिकाच्या डोळ्यात चमक आली. छान, मी तिच्याशीच स्पर्धा घेते.
काव्या थबकली. मी घोड्यावरून म्हणजे मृत्यूचं बोलावणं? ती लगेच म्हणाली, थांब, तुमच्यासारखे श्रीमंत लोक स्वतः उतरतात का स्पर्धेत? मी माझ्या वतीने रुद्रला पाठवते. तू पण तुझ्या लोकांपैकी कोणाला पाठव. जेसिका हसली. ठीक आहे, मी निखिलला पाठवते, पण तो व्यावसायिक आहे. जर गायकवाड साहेब फक्त त्याला बरोबरीत धरले तरी आम्ही जिंकणं मान्य करू. रुद्र तिच्याकडे शांतपणे पाहत निघून गेला. मनोज धावत आला. काय झालं काव्या? तू तिच्याशी वाद का घातलास? काव्याने सगळी कहाणी सांगितली. मनोज म्हणाला, जेसिका म्हणजे वाईजटेक ग्रुपची लाडकी मुलगी. तिला लोक नीता म्हणतात. तिच्याशी कोणी भिडत नाही. ती फार प्रभावशाली आहे. काव्या गप्प राहिली. दरम्यान स्पर्धा सुरू झाली. रुद्रने घोड्यावर स्वार होताच सगळे स्तब्ध झाले. तो शांतपणे पण वेगाने पुढे सरकला. निखिलने कितीही प्रयत्न केले तरी रुद्रच्या पुढे जाऊ शकला नाही. थोड्याच वेळात रुद्र विजयी झाला. अतिशय मोहक अंदाजात. काव्याने सुटकेचा निश्वास टाकला. वा, आपण जिंकलो. जेसिकाचा चेहरा उतरला. तिने रुद्रकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं आणि रागाने तिथून निघून गेली. काव्या मात्र हसत होती. काय झालं जेसिका मॅडम? हरवणं पचत नाही का? रुद्र, तू तर अफलातून निघालास. एवढं भारी कसं चालवतंस रे घोडा? रुद्रने तिच्याकडे कटाक्ष टाकला. पुरे आता. काव्याने जीभ बाहेर काढली, पण तिच्या डोळ्यात आदर आणि प्रेमाची चमक होती. तो खरंच कमाल आहे, ती मनात म्हणाली.